नमस्कार. सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर सांगायचं झाल्यास माणसानं नेहमी सकारात्मक राहावं. थिंक पॉझिटिव्ह, थिंक बिग म्हणजे मोठा विचार करावा. एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्या घटनेचा वापर म्हणजेच ती घटना आपली परीक्षा घेण्यासाठी घडलेली आहे असे समजून जर आपण त्या घटनेला किंवा एखाद्या प्रसंगाला सामोरं गेलो तर त्या घटनेची जी दाहकता आहे ती माणसाला लागत नाही आणि माणूस त्यातूनही तावून सुखावून पुढं येऊ शकतो. कसं आहे, ऊन आणि पाऊस तसेच संकट आणि सुख ही माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. त्यामुळे सुख आलं म्हणून कुणीही उचंबळीत होऊ नये आणि दुःख आलं म्हणून खचून जाऊ नये. आणि माणसाचं जीवन केव्हा आनंदी राहतं, तुमचं जर शरीर निरोगी असेल तर. आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा आत्ताच्या काळामध्ये महत्त्वाचा घटक बनलेला आहे. तो माणसाला सोशिकपणा शिकवतो, माणसाचं मन घट्ट करतो, शरीर चांगलं निरोगी ठेवतो आणि माणसाचं तजेलपण हे नेहमी सातत्याने वाढवत ठेवत त्यातून माणसाला आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. त्यासाठी भारतीय संस्कृती ही मोठी आता जगामध्ये तिला मोठं स्थान मिळालेलं आहे. भारतीय संस्कृतीचा आदर करा, त्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या आणि नेहमीच सकारात्मक विचार करा, नेहमीच आनंदित राहा आणि तुमचं मन प्रसन्न ठेवा. मग बघा, तुमचं जीवन निश्चितपणे आनंददायी घडेल. धन्यवाद.